नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एक पास्ट लाईफ रिग्रेशन केसबद्दल जे माझ्याकडे आलेलं. ही होती दिल्लीमधून आणि तिचं एक 6 वर्ष लहान मुलीबरोबर कनेक्शन जुडलं. समलैंगिक होतं आणि आपल्याला असं वाटतं की हे ना टेम्पररी आहे, पण हे टेम्पररी नसतं. ह्याच्या मागे जे उलगडलं, जे रहस्य उलगडलं ते अतिशय आश्चर्यचकित करून टाकणारं होतं तिला पण. बिकॉज हे कार्मिक नातं तिच्याकडनं बरंच काही हरवून घेत होतं. ओके, तिची फॅमिली होती, तिचे हस्बंड होता, तिचा मुलगा होता. ओके, आणि गोष्टी एकदम बिघडत चाललेल्या. जेव्हा ती माझ्याकडे आली तोपर्यंत ती एकदम डिवॉर्सच्या पायरीवरती आणि तिला कळतच नव्हतं की चालू काय. आणि जिच्यासाठी ती लढत होती ती व्यक्ती पण तिच्याबरोबर नव्हती. तर चला, आज आपण बघणार आहोत ही इंटरेस्टिंग दिल्लीची रिअल पास्ट लाईफ रिलेशनची स्टोरी आणि काय उलगडतं ह्याच्यातून रहस्य. का ती त्या स्त्रीच्या प्रेमात पडली, का ती त्या मुलीच्या प्रेमात पडली, हे आज आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर हे केस माझ्याकडे आलेली, ती आली तेव्हा खूप डिप्रेस्ड होती, खूप उदास होती, खूप परेशान होती बेसिकली असं म्हणू शकतो आपण. आली आणि तिने सुरुवात केली तिचं सांगायचं की जे प्रॉब्लेम तिच्या आयुष्यामध्ये झाले. नॉर्मल मॅरिड लाईफ होतं तिचं, कधीही अशा कुठल्या प्रकारच्या फिलिंग तिला पहिल्यापासून आल्या नव्हत्या. आणि अचानक ही एक हिलिंग सेंटर चालवते. ओके, दिल्लीमध्ये. आणि तिथे स्टुडंट येतात, तिच्याकडे राहतात. तिचं वरती असं बंगला टाईपचं होतं, वरती राहत होती फॅमिलीसोबत आणि खाली हॉस्टेलसारखं होतं. काही लोक बाहेरून यायचे शिकायला तिच्याकडे, तर ती त्यांना राहायला पण द्यायचे तिथे रूम वगैरे. आणि तिथेच क्लासेस वगैरे व्हायचे त्यांचे, मेडिटेशनचे, बाकीच्या गोष्टींचे वगैरे वगैरे. आणि ही मुलगी जी 10 वर्ष लहान आहे, आपण एक काम करूया, ह्या स्त्रीला जी क्लासेस घेते, जी स्ट्रगल करत होती, तिला आपण ज्योती नाव देऊया. आणि जी मुलगी तिच्या आयुष्यात आली तिला आपण प्रेरणा नाव देऊया. तर ज्योतीच्या आयुष्यात ही प्रेरणा एक स्टुडंट बनून आलेली की तिला आयुष्यामध्ये म्हणजे जे प्रॉब्लेम आहे, खूप छोटी होती, 2000ची होती ती मुलगी. आणि तिला वॉट एव्हर मेंटली इमोशनली शी डिस्टर्ब आणि बाकीच्या गोष्टी. आणि ती ह्यांच्याकडे आली राहायला. ओके, क्लासेस घ्यायला. बाहेरून होती ती आणि क्लासेस सुरू झाले त्यांचे, सगळं व्यवस्थित चालू होतं. पण अचानक ज्योतीला प्रेरणासाठी वेगळ्या टाईपचा फिलिंग यायला लागला. ज्योतीचं वय 1990ची असेल. ह्या वेळेला तिला त्या भावना जागृत व्हायला लागल्या आणि तिला फील व्हायला लागलं प्रेरणाबद्दल वेगळं काहीतरी. आणि तिने तसं हळूहळू म्हणजे दोघांमध्ये ते डेव्हलप होत गेलं.